सुंदरसा फटकार ऑफ साईडला, तेवढंच सुंदरसे कॉम्बिनेशन फील्ड आणि एका धावेने श्री गणेशा झाला आहे. तर म्हणजे बाप्पा मोरयाचा बाप्पाच्याच नावाने श्री गणेशा केला आहे एका धावेने. फुलर लाईनचा चेंडू टाईपचा धाव, एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 2. नितेश सुंदरशी गोलंदाजी हाताळताना एका धावेसाठी धावचीची संधी, परंतु कलेक्ट करण्यामध्ये चुकी. दुसरी एक चोरटी धाव आणि वॉटर रनिंग बिटवीन द विकेट्स. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट्स. आताच्या 2 धावा, 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 4. तीन चेंडू 4 धावा. आतापर्यंतची खेळी झालेली ती म्हणजे 3 चेंडू 4 धावा. कुठेतरी फेकी चुकीची झाली, त्यामुळेच एक अतिरिक्त धाव भेटली. पुन्हा एकदा फेकी आणि आता सुंदर असं कलेक्शन केलेलं आहे बॉलर यांनी. 4 चेंडू 5 धावा. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या शतकातले. अतिशय सुंदरशी गोलंदाजी आणि दांडी 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 गोल विकेट टीजे. थँक्यू टीजे, थँक्यू. चला, शेवटचा चेंडू असेल पहिल्या शतकातला. अजिंक्य बोबले लेग अंपायरच्या स्वरूपात आपल्याला दिसताना. फुलटॉस असा चेंडू आणि त्यावर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आणि एका षटकाच्या समावतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. एक गडी बाद 6 धावा. 6. आकाश दुसरं शतक घेऊन येताना आकाश. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने टोललेला ऑफ साईडला एकेरी धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 7. कुसम कसाम कसाम आणि भावेश अतिशय सुंदर अशी जोडी. आकाश सुंदर असा फटकार स्क्वेअरच्या दिशेने, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 8. 2 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आकाशच्या मार्फत आपल्याला पाहता आली आहे. सुंदरसा हलक्या हाताने टोललेला चेंडू ऑफ साईडला एका धावेसाठी. एका धावेने धावांमध्ये भर पडत आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 9. सुंदरचा फटकार आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. चला, या 4 रनांनी धावसंख्येमध्ये भर पडला आहे. तो म्हणजे धावसंख्या पोचली आहे ती आता जाऊन 13. 4 चेंडू 13 धावा. शेवटचे 2 चेंडू असतील या दुसऱ्या शतकातले. आकाश चला,
अतिशय सुंदर अशी फलंदाजी असाम्यांची. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळला चेंडू आणि पुन्हा एकदा तिथेच क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि SPL चा गणगणित दणदणीत चौकार. वेट 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 अंपायर डिसिजन काय? स्टेप आहे स्टेप आहे स्टेप आहे स्टेप स्टेप आहे आणि रिव्ह्यू रेफर आहे वाटतं. बाप्पा मोरिया संघाचा रिव्ह्यू रेफर असेल स्टेपसाठी. जर का स्टेप असेल तर हा चौकार कुठेतरी नाही मिळणार. 4 रन कुठेतरी नाही मिळणार. जर कुठे स्टेप असेल तर या 4 धावा नाही भेटणार आणि जर स्टेप नसेल तर हा चौकार असेल. अजिंक्य बोबले एक सुंदर कामगिरी करताना दिसत आहेत आपल्याला लेग अंपायरच्या स्वरूपात. एक त्यांच्या चेहऱ्यावरती गोड हास्य आलेलं आहे. तर कॅमेरा त्यांच्याकडे फिरवायचा आहे अजिंक्य बोबले. म्हणजे आताचं समीकरण असेल ते 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडूंमध्ये 13 धावा असतील. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या शतकातील. सुंदर अशी कामगिरी करताना लेग अंपायर आपले अजिंक्य बोबले. आकाश सुंदरसा कट केलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. 1 for 14. पॉवर प्ले. अंपायरचा इशारा आलेला आहे पॉवर प्लेचा. म्हणजेच 3 क्षेत्ररक्षक आपले 30 यार्डच्या आतमध्ये असतील आणि बॅट्समन बघूत पुरेपूर फायदा उचलतात की नाही या पॉवर प्लेचा. चला जोगित पाटील. सुंदरसा चेंडू त्यावर बॅटीचा कडा घेत एका धावेसाठी गेलेला आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 15. एक गडी बाद 15 धावा. एक चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. वाईट सॉरी अंपायरचे दोन्ही हात झालेले आहेत वर. वाईट. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा बॅटीचा कडा घेत एका धावेसाठी चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 2 चेंडू 17 धावांची खेळी झालेली आहे. 2 चेंडू 17 धावा. फुलटोसाचा चेंडू त्यावर सुंदरचा फटकार. परंतु फेकी करण्यात कुठेतरी उशीर झालेला आहे. त्यामुळे धावचित होता गडी वाचलेले आहेत भावेश. शेवटची 5 मिनिटं असतील. चला घाई करायचे. सुंदरचा फटकार आणि जेल टिपलेला आहे आणि गडी बाद. डीजे कुणाला घाबरत वन साइड हीरो
चला घाई करायचे, चला बॅट्समन घाई करायचे, चला. जोगी एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी हाताळताना 4 चेंडूंवरती 4 धावा आणि एक गडी बाद. आणि अंपायरचे पुन्हा दोन्ही हात वरती झालेले आहेत. एक अतिरिक्त धाव समोरच्या टीमला जोगी त्यांनी गिफ्ट दिलेली आहे. आणि निर्धाव असा चेंडू आलेला आहे, निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या शतकातील. जोगी त्यांचा शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू आलेला आहे, निर्धाव असा चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. 19 फॉर 2 लॉस. चला शेवटची 3 मिनिटं असतील, त्यात तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. चला सोनू. चला चला घाई करा, घाई करा, बॅट्समननी जरा घाई करायची. चला 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 घाई करायची. अजून 3 मिनिटं आहेत. 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. 19 फॉर 2 लॉस. शेवटचा 2.5 मिनिटं असेल. 2.5 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. सोनू शेवटचे शतक घेऊन येताना आणि सुंदरचा फटकार. चेंडू गेलाय सीमारेच्या पार, मिळतील धावा 4 आणि हा एसपीएलचा चौकार. थँक्यू डीजे. चला तर 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 23. पुन्हा एकदा पुलर लाईनचा चेंडू आणि सुंदर फिल्डिंग आकाशच्या मार्फत. सुंदरसा चेंडू आलेला आहे आकाशच्या मार्फत. निर्धाव असा चेंडू असेल. 2 चेंडू 23 धावा. 2 चेंडू 23 धावा. चला तिसरा चेंडू सोनू घेऊन येताना शेवटच्या शतकातील. सुंदरसा फटकार आणि स्टेप. स्टेप असेल, हाही चेंडू सुद्धा स्टेप असेल. नो रन म्हणजे हा सुद्धा एक निर्धाव चेंडू. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू आलेला आहे. चला घाई करायचे, घाई करायचे बॅट्समन, घाई करायचे. बॅट्समन जरा घाई करायचे. चला बॅट्समन जर टाइम संपला तर पेनल्टी लागेल 2 रनांची. एक रिव्ह्यू झालेला आहे आपला, एक रिव्ह्यू झालेला आहे आपला. स्कोर 3 चेंडू 23 धावा. चला 3 चेंडू 23 धावा. शेवटचे 3 चेंडू असतील. बॅट्समन जरा घाई करायचे, बॅट्समन जरा घाई करायचे, नाहीतर पेनल्टी लागेल आपल्याला 2 रनांची. 3 चेंडू 23 धावा. सोनू चौथा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा ऑफ साईडला गेलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. शेवटचे 2 चेंडू असतील या पहिल्या इनिंग मधले. सोनू चला शेवटचे 2 चेंडू. सुंदरचा हलक्या हाताने घ्यायला चेंडू एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 25. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. चला
शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला. सुंदरचा फटकार, परंतु तो स्टेडियमच्या बाहेर आहे आणि गडी बाद डीजे. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बाप्पा मोर्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला 24 चेंडूंमध्ये 26 धावांचं आव्हान राहील मोरेगाव चॅलेंजरच्या संघासमोर. 24 चेंडूंमध्ये 26 धावा बनवायच्या असतील मोरेगाव चॅलेंजरच्या संघाला. चला 15 मिनिटाचा अवधी राहील आपल्याला एक इनिंग संपवण्याकरिता. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय बाप्पा मोरया संघाने. चला सोनू ऑन स्ट्राईक, आकाश ऑन नॉन स्ट्राईक. एक सलामीची जोडी पहिला मोरेगाव चॅलेंजर संघाची. अतिशय कालच्या दिवसात सुद्धा अतिशय सुंदर या जोडीने कामगिरी पेलवली होती. बाप्पा मोर्याचा 12th मॅन कुठे आहे? बाप्पा मोरेचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा लवकरात लवकर. चला लेट्स प्ले. सुंदर असा दिम्यागतीचा चेंडू ज्यावर एकेरी धावेसाठी प्लेस केलेला चेंडू. एक धाव, एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 1. सुंदर असं श्रीगणेशा केलेला आहे मोरेगाव या संघाने. सुंदरचा फटकार आकाशच्या बॅटीतून आला आणि तो गेलेला आहे सीमारेषा पार. चौकार डीजे. चला पुन्हा एकदा गचाडाचा चेंडू आणि नो. अंपायरने दिलेला आहे नो म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. 2 चेंडू 6 धावा. सुंदर असा फटकार आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि गडी बाद. सोनू बाद झालेले आहेत डीजे.
थँक्यू थँक्यू. अक्षय 11 डोंगरपाड्याचे कर्णधार आणि साई चैतन्यचे कर्णधार कृपया टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. चला, साई चैतन्यचे कर्णधार आणि अक्षय 11 डोंगरपाड्याचे कर्णधार. स्कोर 4 चेंडू 7 धावा, 1 गडी बाद. सुंदर असा लेग साईडला टोलला चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 8. 5 चेंडू 8 धावा फॉर 1 लॉस. सोनू एक मोठा हादरा. सुंदर असा पटकार आणि दुसरा हातला लागलेला आहे या मोरेगावच्या संघाला. आकाश परतीला जाताना डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. चला, राजेश जगताप टॉस साठी जायचं तो. टॉस साठी चला. एका चटक्याच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा इशारा, सॉरी पॉवर प्लेचा इशारा असेल. आपले 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये येतील. पप्पा मोर्या. आदर्श आणि जयेश. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 8. 2 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. टॉस झालेला आहे आणि टॉस विन. अक्षय 11 डोंगरपाडे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे. 1 चेंडू 9 धावा. जयेश, जयेश ऑन स्ट्राइक. सुंदरसा फटका स्क्वेअरच्या दिशेने एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 10. 2 चेंडू 10 धावा. पिवळा पडदा जरा सोडून बसायचंय सगळ्यांनी. पिवळा पडदा जरा सोडून बसायचंय. अंपायरचे झालेले आहेत दोन्ही हात वर म्हणजे अतिरिक्त धाव समोरच्या टीमला वाईटच्या स्वरूपात. चला, 16 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल मोरेगाव चॅलेंजर संघाला. आणि 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 गडी बाद. डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, नव बॅट्समन जोगित. चला, सुंदर असा डगआउटच्या दिशेने कट केला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. 4 चेंडू 12 धावा. चार चेंडू 12 धावा. आता समीकरण असं असेल की 14 चेंडूमध्ये 14 धावा. 14 चेंडूमध्ये 14 धावा आवश्यकता असेल. पुन्हा एकदा अंपायरचे दोन्ही हात वर झालेले आहेत म्हणजेच वाईटच्या स्वरूपात 1 धाव समोरच्या टीमला गिफ्ट केलेली आहे बाप्पा मोरया संघाने. 14 चेंडूंमध्ये 13 धाव्या आवश्यकता असतील. सुंदरसा फटकार, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण.
एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 14. शेवटचा चेंडू आणि बॅटीचा कडा लागून एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 15. आता समीकरण असं राहील की 12 चेंडूंमध्ये 11 धाव्या हव्या असतील मोरेगाव या चॅलेंजर्स संघाला. 12 चेंडूंमध्ये 11 धावा. सात मिनिटं असतील. 7 मिनिटात 2 शतकं हाताळायची आहेत आपल्याला. चला घाई करा घाई करा. चला जोगित जोगित आणि जयश सलामीची जोडी आतापर्यंतची. 12 चेंडूंमध्ये 11 धाव्या हव्या असतील मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. गचाड असा चेंडू त्यावर एक चोरटी अशी धाव जोगित यांची. नो 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 म्हणजेच नेक्स्ट बॉल फ्री हिट. जयेश फ्री हिटचा फायदा घेतात की नाही आपण पाहूत आताच. आणि वाईट 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 फ्री हिट कंटिन्यू असेल. एक अतिरिक्त अशी धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. चला चला घाई करा घाई करा. 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. चोगित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सुंदरचा फटकार परंतु फटकार गेला स्टेडियमच्या बाहेर आणि जोगितला परतावं लागत आहे डगआउटला आणि विकेट. डीजे உங்க கிட்ட அன்ப கேட்ட உங்க கிட்ட அன்ப கேட்ட வில்லே 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 வர வில்லே லே 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 தில்லே தா எதிர வில்லே थँक्यू डीजे. चला 10 चेंडूंमध्ये 7 धावांचं आव्हान असेल आता. 10 चेंडूंमध्ये 7 धावांचं आव्हान. आतापर्यंतची खेळी झालेली ती म्हणजे 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावांची खेळी झालेली आहे आतापर्यंतची. आणि हव्या असतील त्या म्हणजे 10 चेंडूंमध्ये 7 धावा. आणि आणि पुन्हा एकदा दांडी 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 गोल विकेट. चल जाऊ बाजारी चनू कमबॅक येतो आहे. चनू कमबॅक येतो आहे बापा मोरया संघाचा. चला 9 बॉल मध्ये 7 धावा हव्या असतील. 9 चेंडूंमध्ये 7 धावा आणि एक हलक्या हाताने टोललेला चेंडू धावची संधी परंतु एक चोरटी अशी धाव आणि त्या धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20. चला जयेश ऑन स्ट्राईक. 8 चेंडूमध्ये 6 धाव्या हव्या असतील. 8 चेंडूंमध्ये 6 धावा. चला जयेश आणि एक स्वीप केलेला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21.
सुंदर असा फटकार सराच्या दिशेने खेळला, परंतु एक धाव. अंपायरने बघायचं आहे जरा बॅट्समॅनला. ओके ठीक आहे. चला 6 चेंडूंमध्ये 4 धावा हव्या असतील. शेवटच्या शतक 6 चेंडूंमध्ये 4 धावा. 3 षटकांच्या सभोवतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. 5 गडी बाद 22 धावा फॉर 5 लॉस 22 रन्स. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. बघूत बाप्पा मोर्याचा कमबॅक येतो की मोरेगाव चॅलेंजर्सची छाप पडते. सुंदरचा फटकार, परंतु बॅटचा कडा लागलेला होता आणि धावचीची संधी आणि नॉट आउट नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. चला 5 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल आता. 5 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल आता. चला आतापर्यंतची खेळी झालेली म्हणजे 1 चेंडू आणि 23 धावा, 5 गडी बाद. जय सुंदर अशी खेळ करताना पाहता आलो आपण. आणि शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात. 1 धाव. चुकीची फेकी होती परंतु सुंदरसा कलेक्ट बॉलर यांचा. चला बॅट्समॅन काय करायचे जोडी. 4 चेंडूंमध्ये 2 धावा हव्या असतील. मोरेगावच्या चॅलेंजर संघाला 4 चेंडूमध्ये 2 धावा हव्या असतील. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात. 1 धाव आणि क्षेत्ररक्षणामध्ये फंबल थोडासा, परंतु एका धावेत संतुष्ट राहायचं आहे. जयेश उत्कृष्ट खेळी करताना पाहतोय आपल्याला. अतिशय सुंदरशी खेळी केलेली आहे जयेश यांनी मागापासून. तीन चेंडूंमध्ये 1 धावांची आवश्यकता असेल आता. 3 चेंडूमध्ये 1 धावा. 3 चेंडूंमध्ये 1 धावा. बघूत आत्ताची खेळी झालेली म्हणजे 3 चेंडू 25 धावा फॉर 5 लॉस. शेवटचा आणि आणि निर्धाव असा चेंडू, अतिशय वेगवान असा चेंडू आणि तो निर्धाव निघाला आहे. निर्धाव असा चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा सरळ प्लेस केला चेंडू, चुकीची फेकी. व्हॉट अंपायर डिसिजन. अंपायरने थर्ड अंपायरला रेफर केला आहे. थर्ड अंपायर बिझी होतील तोपर्यंत एक आपण मधुर संगीत ऐकूया. लोक जमलाय गो बगावला, माझे वेसावचे पारुला, तुझा नखवा बघ कसा सजलाय, तुला आनंद मनान जायलाय, आज सणाचे दिसाला, तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला, नवस करून देवाला न भरीन कुंकू तुझे माथ्याला, नवस करून देवाला न भरीन कुंकू तुझे माथ्याला. थँक्यू टीचर थँक्यू. कुठेतरी सुंदर अशी फेकी असती आणि स्टंपच्या जवळ जर फेकी असती